तर राम राम मित्रांनो, 11:30 वाजत आले आणि आता आपल्याला लोड करायची कांद्याची गाडी. आपले कांदे मार्केटला न्यायचे, तर गाडी तिकडे लावून घेऊ. दुकानावर माणसं पण येऊ राहिले लोड करायला. तर मित्रांनो, अर्जंट एक ट्रिप आली आपल्याला सोयाबीनची. चला मग जाऊ आता. मोटरवाली वेगळी गाडी वगैरे झाली भरून. मित्रांनो, समोर मशीन चालू आहे, अजून अर्धा राहिलंय आणि आपण इथं सावलीत थांबलोय. एकर अडचण आहे इथं तारींची. बघू शकता एवढं मोठा हत्ती याच्यात चालवणं म्हणजे काही जोक नाही. एकदम डोक्याने काढायला लागत आहे. कसं आलं, ऊन पण लई कडक लागू राहिला आज. चांगला चटका लागू राहिला. 12 वाजले असतील. ट्रिप वगैरे भरली असतील 12-13 होते. मित्रांनो, हे न्यायचंय त्यांच्या घरी, डायरेक्ट दुकानावर नाही न्यायचंय. चाललोय त्यांच्या घरी. तिथं जवळपास आहे, कुठं मला माहिती नाही. चला इथंच आहे. चला मित्रांनो, निघालोय आपल्या घराच्या दिशेने आणि आपलं पेमेंट पण झालंय कॅश मध्ये, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. ओके मध्ये. तर मित्रांनो, जवळपास 1:45 झालाय आणि आपण आलोय घरी. काका मार्केटला गेले वाटतं. ठीक आहे, चला आता. अजून एक मशीन आलंय मित्रांनो. तर मित्रांनो, आता वाजलेत 4:45 आणि तुम्हाला एक सकाळी घाईत सांगायचंच राहिलं. चल, काल पूजा वगैरे करताना लक्ष्मी पूजनची ट्रॅक्टरच्या लाईट चालू करून पाहिजे, हेडलाईट चालतच नाही. म्हटलं झालं, काही ना काही झटे चालूच आहे. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का दुसरा निघूच राहिला. काय हो राहिलं तेच कळत नाही. झालं आता RPM काट्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, तो पण राहून गेला नाही का. बॅटरीचा सॉल्व्ह केला तर हा गेला, हा अजून केला नाही तर ती हेडलाईट गेली. काल चालू करून पाहिली होती, बॅटरी लावल्यानंतर चालत होती. पण मग आता काय झालं काय माहिती, फ्यूज वगैरे चेक केला मी, नो रिस्पॉन्स काही फ्यूज वगैरेचा. आता एक काम करेल मी, उद्या एखाद्या वेळेस ट्रॅक्टर घेऊन इकडे जाऊ आपण गॅरेजला आणि तिथं आपण RPM काट्याची वायर नवीन टाकून घेऊ. कारागीर का जाऊन ते लाईटचं पण बघून घेऊ काय विषय काय नाही. बाकी काही ना काही दुखणं चालूच आहे ट्रॅक्टरला. काय करावं तेच कळत नाही. इलेक्ट्रिकचं कामाचं काही ना काही चालूच राहत, एवढं मात्र नक्की. आज परत एक कमेंट वाचली मी. आजच्या ट्रॅक्टरचं नाव होतं टॅफेट 30 DI ऑर्चर्ड. कसा आहे तर ट्रॅक्टर मित्रांनो सगळेच चांगले, फक्त आपल्या आवडीवर येते, आपल्या कामांवर आहे, आपल्या आवडीवर आहे. आपल्याला काय कामं करायचे त्यांनी, त्याच्यानुसार ट्रॅक्टर चॉईस करा. बाकी ट्रॅक्टर सगळे ओके, काहीच विषय नाही. त्या ट्रॅक्टरची जर बात केली तर 30 HP ट्रॅक्टर आहे. मिनी सेगमेंटमध्ये असं थोडा भरभक्कम ट्रॅक्टर आहे, कारण की त्याचे टायर मोठे. त्याचे पुढं 6-16 आणि मागं 12-4-24 टायर येते. तसे आपल्या याच्यात 11-2-24 त्याच्यात 12-4-24 टायर येते. जाडीला आणि हाईटला चांगला मोठा डिफरन्स येते टायरांचा. आणि पुढं 6-16 आपल्याला टायर टाकायचे. पुढं आपल्याला पण अपग्रेड करायचे टायर. आता बघू, म्हणजे भविष्यात करणार आहे आपण. मागच्यांचं नाही कन्फर्म, पुढं नक्की. पुढं आपण 60016 टाकू. त्याच्या आत्ता 50015 आहे ना. ट्रॅक्टरचा लुक एकदम चेंज होऊन जाईल. आत्ता नाही, भविष्यात बघू. ते तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला व्हिडिओला तर 100% ते पण होईल, काहीच विषय नाही. बाकी दुपारी ट्रिप मारून आलो तसं लावेल ट्रॅक्टर, तसं काही विशेष काही नाही एवढं नाही का. आजचा ब्लॉग माझ्या मते खूप छोटा होणार आहे, कारण की आज जास्त पाहू शकता काही कामच नाही. एक ट्रिप मारून आलो, गाडी भरली, बस काहीच नाही. ट्रॅक्टरचं बघू आज तर काहीतरी उद्याच शक्यतो.